नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर UAE मध्ये सध्या चालू आहे, मागे टॅक्सी आली आहे, पहिल्यांदा बसतो, पहिल्यांदा टॅक्सीमध्ये बसलो, मग कंटिन्यू करते म्हटलं। तर आम्ही चाललेलो आहोत कुठे ते तर सांगतेच। आपण सध्या UAE मध्ये 4 दिवसाचा लॉंग वीकेंड आलेला आहे, इट्स नॅशनल डे आहे, त्यामुळे 4 दिवसामधला काल सॅटर्डे झालेला आहे, आज संडे आहे। आम्ही संडे मंडे असे 2 दिवस काहीतरी प्लॅनिंग करू जाण्याचा आणि मग ट्यूसडेला रेस्ट करू, कारण पुन्हा मग ऑफिस रुटीन सगळं स्टार्ट होणार, त्यामुळे अजून असं काही प्लॅनिंग नाही आहे, बट जसं होईल तसं कुठेतरी जाण्याचं ठरवू। तर आता आम्ही चाललेलो आहोत ग्रँड मॉस्कला। बऱ्याच धार्विकला स्कूलमध्ये जाताना, आर्विकच्या स्कूलमध्ये जाताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे ग्रँड मॉस्क अबुधाबीतली, तिथेच आम्ही आज चाललेलो आहोत। तर खूप मोठी आहे, बघण्यासारखी आहे, तर आम्ही सुद्धा पहिल्यांदाच चालली आहे। आणि या बाहेर दिसणाऱ्या 2 टॉवर म्हणजेच अल बहार टॉवर, ज्यांच्या शेपमुळे ना अबुधाबीतला पायनॅपल टॉवर म्हणून ओळखल्या जातात, ते सुद्धा या रूटवरून बऱ्याचदा जाताना मी तुम्हाला दाखवलंय। पण आता नॅशनल डेच्या निमित्ताने ना बऱ्याचशा बिल्डिंगवरती आहे ना फ्लॅगचे कलर्स दिसतील, जे येताना मी तुम्हाला दाखवेनच। इथे लेफ्ट साईडला सुद्धा पार्क दिसतंय, जिथे लोकांची भरपूर गर्दी दिसते। तिथे हीच लोकांची खासियत आहे की लॉंग विकेंड आला किंवा नॉर्मल विकेंड जरी असेल तरी अशा ठिकाणी बाहेर पडायचं आणि मस्त बार्बिक्यू करायचं। आणि बाहेर पाहून तुम्हाला समजलं असेल की आम्ही मॉस्कच्या जवळ पोहोचलेलो आहोत, जिला अबुधाबीमध्ये शीख जायद ग्रँड मॉस्क म्हणून ओळखलं जातं। ही जगातील वन ऑफ लार्जेस्ट मॉस्क आहे। इंडोनेशियामध्ये असलेल्या एका मॉस्कची रेप्लिका असं समजलं जातं। या मॉस्कचं आर्किटेक्चर अतिशय सुंदर आहे। एकूण 82 डोम्स आणि 1096 एवढे कॉलम्स केलेले आहेत। संपूर्ण मॉस्कच्या बांधकामासाठी मार्बल, गोल्ड, प्रिशियस स्टोन्स वेगवेगळ्या देशातून इम्पोर्ट केलेले आहेत। आता आम्ही पोहोचतोय, लगेचच उतरू, कारण बाय टॅक्सी आणि हार्डली 15 to 20 मिनिट्स आहे आणि आज खूप सिक्युरिटी आहे, माहीत नाही कोणतरी येणार असेल, किंग वगैरे। तर जस्ट टॅक्सीने आम्ही आतमध्ये एंटर केलेली आहे, तरी सुद्धा मॉस्क अजून बरीच लांब दिसते। तर इथे ना तुम्ही कोणत्याही डेस्टिनेशनला जा, कोणतेही अट्रॅक्शन बघायला जा, सगळीकडे ना पार्किंग एकदम प्रॉपर असते, म्हणजे टॅक्सीसाठी, पर्सनल व्हेकलसाठी सेपरेटली, आणि सगळं प्रॉपर अलोकेट केलेलं असतं। इव्हन आपल्याला दाखवण्यासाठी रूट सिक्युरिटी असते जागोजागी, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपरली डायव्हर्ट करतात। किती लोक एका वेळी जरी आली ना तरी ट्रॅफिकचा इश्यू होणार नाहीये, कारण इतकं सिस्टमॅटिकली त्यांनी सगळं अलोकेट केलेलं असतं। आणि उतरता उतरता माझ्या डोळ्यांना दिसले ते म्हणजे झेंडूची फुलं, अगदी समोरासमोर, ऑरेंज सुद्धा आणि येल्लो सुद्धा। बघून मला इतकं भारी वाटतंय ना। जेव्हा जेव्हा मी बाल्कनीमध्ये झेंडूची फुलं लावलेली आहेत ना, अगदी काहीच वेळ जगतं ते झाड, त्यानंतर मग ते निघूनच जातं। तर इथे आता मी उतरलोय टॅक्सीमधून। इथे हा मॉस्कच्या आजूबाजूचा परिसर असा मस्त दिसतोय, काही अरेबिक ड्रेसेसचे शॉप्स आहेत, आणि इथे हे जे काचेचं डोम दिसतंय ना, तिथून आता आम्ही खाली जाणार आहोत। डोम दिसत होता, तर त्या आतमध्ये पूर्ण सगळं मॅग्नेट, टीम हॉर्टन्स पासून सगळं लाईक मॉल, प्ले झोन पासून सगळं आहे। हा प्रॉपर मॉल आहे। ते जे डोम दिसलं ना त्याच्या अंडरग्राऊंडला आपण आल्यानंतर, आणि आता इथे तिकीट काउंटर आहे। तर इथे ना इवन अबुधाबीमधलं जे आपलं हिंदू टेम्पल आहे, तिथे जाण्याआधी आपल्याला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागतं। तसंच इथे मॉस्कमध्ये सुद्धा तुम्ही ॲडव्हान्समध्ये जर रजिस्टर केलेलं नसेल तर इथे ही रजिस्ट्रेशनसाठी लाईन आहे, जे काउंटर्स आहे तिथे आपल्याला रजिस्टर करावं लागतं। तर मग 4 दिसत असेल आपल्याला मॉस्कमध्ये कोणकोणते रूल्स फॉलो करायचे आहेत, तर इथे रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला इथले जे लोकल अरेबिक असतात ते हेल्प करण्यासाठी सुद्धा आहेत। आपण जेवढे पण आहोत आपली बेसिक इन्फो फिल करायची आहे रजिस्ट्रेशनमध्ये, आणि सर्वात शेवटी आपल्याला कोड मिळतो ज्याचा स्नॅप मारायचा आहे, जो स्कॅन होऊनच आपल्याला एंट्री मिळते। प्रॉब्लेम हा झाला आहे की इथे आल्यावर समजलं की मॉस्कमध्ये स्कार्फ आहे कंपल्सरी। ॲक्च्युली मी आहे ना, मला घरी असताना थोडंसं असं क्लिक झालं होतं पण विसरले, आणि आता इथे आल्यावरती समजलं आहे। सो इथे बाहेर जे शॉप्स दाखवले ना एंट्रन्सला तिथे आहेत, पण ते काहीच्या काही प्राइसेस सांगतात, पण आता घेण्या वाचून काही पर्याय नाही। मग अशी इथून जाताना शॉपकीपर मागे लागलेच होते की स्कार्फ आणि स्लीव्स घेऊन जा, कंपल्सरी आहे। पण आपल्याला असं वाटतं ही लोक उगाचच म्हणतात किंवा खाली सुद्धा अवेलेबल असतील, पण तसं ॲक्च्युली नाही आहे, पुन्हा यावंच लागतं। आता घेऊन खाली जातोय पुन्हा। तर हा स्कार्फ घेतलेला आहे असा 2 साइडेड त्याच्यामुळे, आणि प्लस हे असे स्लीव्स घेतले आहेत हातामध्ये। तर आहे ना, इथे येत असाल तर आठवणीने स्कार्फ आणि फुल स्लीव्सवाला ड्रेस घालून या, नाहीतर तुम्हाला इथे पुन्हा आहे ना 40-50 दिरामचं सगळं विकत घ्यावं लागतं।
आता मी चालताना माझ्या आजूबाजूला बरेचसे फॉरेनर्स दिसतील ना, त्या प्रत्येकाने सुद्धा स्कार्फ घेतलेला आहे. शिवाय फुल स्लीव्स पाहिजे, डोक्यावरचा स्कार्फ खाली पडला नाही पाहिजे आणि हात पकडून वगैरे चालणं सुद्धा चालत नाही. सर्व एकदम सिस्टमॅटिक आहे, काहीच गोंधळ गडबड नाही. त्या बाजूला इथे मस्त असे काही काही अरेबिक वस्तूंचे स्टॉल्स आहेत. पूर्ण एअरपोर्टसारखंच सेक्युरिटी आहे. तुझ्या बॅग्सपासून सगळं तसंच एअरपोर्टला जसं चेक होतं तसंच होतं. हाताचं दाखव. चल पुढे. आठवणीने रजिस्ट्रेशन करून इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एंट्री तर फ्री आहे, परंतु तुम्ही जर शटल सर्व्हिस घेताय किंवा म्युझियम बघायला जाताय किंवा फास्ट ट्रॅक सर्व्हिस तर त्यासाठी चार्जेस आहेत. थंडीमुळे जर जॅकेट आणलं असतं तर सगळं काम झालं असतं. डोक्यावर पण समोर दिसतंय तसं आणि स्लीव्स पण असते. कसं फिरायचं नाही आहे, तरी जे डायरेक्शन्स दिले आहेत त्या डायरेक्शनने सर्व चालू. सी द वर्क. बघा एकदम सगळं मार्बलचं आहे, ते पण असं डिझायनर मार्बल. या जे गोल्डन डिझाईन्स आहेत त्या किती नारळाच्या झाडाचे. तर या बाजूने आलो तर जस्ट आहेत ना असे बाहेरचे जे असे म्हणजे बोलतात ना लॉबी आहेत ना तेच फिरून देतात. आणि इथे ह्या अशा रोप्स आहेत बांधलेल्या, तर तिथूनच आपण फिरू शकतो. हे जे काही सर्टन एरियाज आहेत ते सर्व रिस्ट्रिक्टेड आहेत, तिथे आपण जाऊच शकत नाही असं आहे. सो त्याच्यामुळे बघायला जो एरिया आहे तो असं लिमिटेड आहे, फार जास्त फिरायलाच लागत नाही. सलामी देत आहेत कोणतरी मोठा बेबी इकडचा किंग असेल किंवा कोणी असेल. मगाशी एक हेलिकॉप्टर लँड झालं होतं आणि पोलिसांचं हे होता पहारा, तर मे बी त्यांच्यासाठीच हे सलामी देत आहेत तोफांची सलामी. जस्ट आता लॉबीमध्ये होतो त्यावेळी इतका जोरात आवाज आला. तर मगाशी जशी तोफांची सलामी झाली ना, आम्ही लॉबीमध्ये असताना खूप जोरात आवाज झाला, तर आम्हाला कळालं नाही. तर ते फायटर एअरक्राफ्टची पण सलामी दिलेली, जे कोणी चीफ गेस्ट असतील, कुठतरी मोठा व्यक्ती असेल त्याच्यासाठी ती फायटर एअरक्राफ्टने पण सलामी दिली, तर आम्हाला कळालंच नाही नक्की कसला आवाज. तर 2 वेळा माझा स्कार्फ पडला, तर सेक्युरिटी सांगायला आले की स्कार्फ पडतं, आपल्याला सवय नसते तर पडतं त्यांच्यासाठी. सो तिकडे परेड चालू आहे.
आणखी एक गोष्ट इथली नोटीस केलेली ते म्हणजे मोठमोठाले कार्पेट. इथल्या मेन प्रेयर हॉलमधलं जे कार्पेट आहे ते जगातील सर्वात मोठं तयार केलेलं कार्पेट आहे. अशी तोफ आहे. जे पण कोण चीफ गेस्ट येत असतील त्यांना या तोफांची सलामी देतात. तर मॉस्कला जाण्यासाठी जसा हा वॉकवे केलेला आहे एस्केलेटरचा, तसाच तो येण्यासाठी सुद्धा आहे. आता आम्ही येण्यासाठी ना शटल सर्व्हिस घेणार होतो, पण मग या सगळ्या ठिकाणी आपण एकाच वेळी येतो आणि मग एक्सप्लोर करायचं राहून जातं. आणि इथून चालता चालता दोन्ही बाजूला दिसतात ते म्हणजे मॉस्कच्या रिलेटेड बरेचसे पिक्चर्स आजपर्यंत जे जे चीफ गेस्ट येऊन गेले आहेत त्यांच्यासोबतचे. आणि इथे पुढे आल्यानंतर हे 3 मॉडेल आहेत मॉस्कचे. तर ही जशी शीख जायद मॉस्क आहे तशाच आणखी 2 वेगवेगळ्या एरियातल्या मॉस्कचे मॉडेल इथे आपल्याला ठेवलेले दिसतात. आता आलेलो आहोत टॅक्सीसाठी. तर अबुधाबीला राहायला आल्यापासनं या रस्त्याने बऱ्याचदा गेलोय आणि तितक्यांदा ही मॉस्क पाहत असतो, पण आज प्रत्यक्षात जाऊन आतमध्ये सुद्धा पाहिली. तर फक्त मॉस्कचं बांधकामच सुंदर नाहीये, तर आतमध्ये तितकी स्वच्छता आहे आणि कितीही माणसांची गर्दी आली ना पाहायला तरी सुद्धा प्रत्येकाला गाईड करता येईल इतकी सेक्युरिटी सुद्धा आतमध्ये आहे. आणि जिथे मेन ते वर्शिप करतात तिथे मात्र आपल्याला जाण्यासाठी अलाउड नाहीये. आणि आता जाता जाता रात्र झाली आहे, त्याच्यामुळे ना आजूबाजूच्या सर्व बिल्डिंग्सवरती तुम्हाला युएईच्या नॅशनल फ्लॅगचे कलर्स दिसतील मग असे मी सांगितल्याप्रमाणे. आणि आता जाता जाता डिनरची वेळ झाली होती. ऑलरेडी डिसाइडेड होतं येताना डिनर बाहेर करायचं आहे वाया दिल्ली या रेस्टॉरंटमध्ये. त्याप्रमाणे तिथे गेलो, आवडतं जे काही फूड आहे ते ऑर्डर केलं, एन्जॉय सुद्धा केलं. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आजच्या व्लॉगमध्ये अबुधाबीतील ग्रँड मॉस्क माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा एक्सप्लोर करून दाखवली. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.